Yes, ma'am. ओके. लास्ट क्लासमध्ये आपण टँजेंट थिअरम बघितला होता आणि आज आपण बघणार आहोत कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थिअरम. त्याच्या आधी मला सांगा टँजेंट थिअरम म्हणजे काय होता? पहिल्यांदा सांगा टँजेंट मीन्स व्हॉट? मॅम एक रिपीट करून देता का तुम्ही तो थोडं? ओके. पहिल्यांदा टँजेंट म्हणजे काय ते सांगाल का? टँजेंट म्हणजे काय असतं? आपण पाहिलं होतं हे बेसिक जे होतं ते. हां? स्पर्शिका. स्पर्शिका. व्हेरी गुड. म्हणजेच काय? स्पर्शिका काय करते रे? स्पर्शिका काय करते? स्पर्शिका आणि छेदिका याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? मॅम स्पर्शिका म्हणजे मॅम स्पर्श करून जाणे आणि छेदिका म्हणजे वर्तुळाला छेदून जाणे, मध्यमधून जाणे. मध्यबिंदूतून असं नाही, वर्तुळाला कोणत्याही दोन बिंदूतून छेदून जाणारी जी रेषा असते त्याला आपण छेदिका असं म्हणतो. आणि फक्त स्पर्श करून जाते म्हणजे एका बिंदूमधून टच करून वर्तुळाला जी रेषा पास होते त्याला आपण म्हणतो टँजेंट म्हणजेच स्पर्शिका. ओके. तर त्याचा थिअरम आपण लास्ट टाइम बघितला होता, तर मी पुन्हा एकदा तो थिअरम तुम्हाला सांगते की थिअरम असा होता, a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. This is called as what? Tangent theorem. म्हणजे काय की एखादी स्पर्शिका म्हणजे जी स्पर्शिका वर्तुळाला एका बिंदूला पास करून जाते, तर अशी स्पर्शिका जर परपेंडिक्युलर असेल, a tangent, see, a tangent at any point of a circle म्हणजे L ही टँजेंट आहे, ती या सर्कलला A या बिंदूमध्ये स्पर्श करून जाते आणि जेव्हा ती स्पर्श करून जाते त्यावेळी ती काय असते? इट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. म्हणजे ही रेडियसला परपेंडिक्युलर असते, पण कुठे? ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे जिथे ती स्पर्श करून जाते त्या बिंदू आणि रेडियस यामध्ये जी स्पर्शिका दिलेली आहे त्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो, म्हणूनच त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो. परपेंडिक्युलर मीन्स 90 डिग्री. समजला काय थिअरम होता तो? येस मॅम. ओके. आता कोण सांगेल? पुन्हा एकदा रिपीट कोण सांगेल? थिअरम काय आहे? टँजेंट थिअरम मीन्स व्हॉट? रिपीट कोण करेल टँजेंट थिअरम? एनीबडी? आत्ताच सांगितलं ना टँजेंट थिअरम, स्क्रीनवर पण तुम्हाला दिसतोय. ट्राय करा, चला चुकलं तरी चालेल. हा प्राजक्ता तू सांगशील? प्राजक्ता? ओके. सानिया? सानिया आवाज माझा येत नाहीये का? संदीप, विवेक, आवाज येतोय का माझा? येस मॅम आवाज येतोय. हा तुम्ही विचारत आहात रिपीट नाही का? करू शकत. हा काय विचारत आहात? मी असं विचारलं, मी जो आता टँजेंट थिअरम सांगितला तो कोण रिपीट करेल? तुम्हाला काय समजलं टँजेंट थिअरम मधून? प्रयत्न करा. टँजेंट थिअरम म्हणजे काय? एखादी स्पर्शिका जी असते ती वर्तुळाला जिथे स्पर्श करते तो बिंदू, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तो बिंदू आणि रेडियस यांना जर तुम्ही कन्सिडर केलं तर ती जी रेषा आहे म्हणजे जी स्पर्शिका आहे ती आणि रेडियस यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. दॅट इज परपेंडिक्युलर. हा अनुष्का तू सांग.
अनुष्का. मॅम मी सांगू का? हा चालेल. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तो आपण सिद्ध कसा केला ते आठवतंय का रे? ऑलरेडी आपण सिद्ध केलेला लास्ट क्लासमध्ये. आपण काय केलं होतं? ओके ओके, आपण काय केलं होतं, एक अजून एक पॉइंट अज्युम केला होता. कोणता पॉइंट? आपण 2 पॉइंट घेतले होते, बी आणि सी. बघा इथे दिलं होतं. हा, तुम्हाला असं अज्युम करायचं होतं, पहिलं जे स्टेटमेंट होतं की लाईन एल जी आहे ती परपेंडिक्युलर नाहीये, असं तुम्हाला स्टेटमेंट करायचं होतं. जे स्टेटमेंट थिअरम मध्ये दिले, सिद्धांतामध्ये दिले, ते पहिल्यांदा तुम्ही त्याचं कॉन्ट्रॅडिक्शन घ्यायचं. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय? जे स्टेटमेंट दिले ते तुम्ही मान्य करत नाही असं स्टेटमेंट द्यायचं आणि त्याच्यानुसार सिद्धता लिहायची. आणि फायनली तुम्ही असं स्टेटमेंट लिहिता की जे कन्सिडर केलं होतं, अज्युम केलं होतं, ते इथे रॉंग आहे, म्हणूनच जी स्पर्शिका आहे ती परपेंडिक्युलर आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू द रेडियस. ओके, बघा इथे काय दिलं होतं की बी आणि सी असे 2 पॉइंट घेतले होते की जे कोलिनियर आहेत. इथे खालच्या फिगर मध्ये तुम्हाला दिसेल, इथे काय कन्सिडर केलं होतं की ए जो पॉइंट आहे हा तो परपेंडिक्युलर नाहीये असं कन्सिडर केलं. मग काय केलं आपण की त्याच्यानंतर सेगमेंट ओबी जो आहे ओबी तो आपण ड्रॉ केला की जो परपेंडिक्युलर आहे असं आपण म्हणतोय. ओके, आपल्याला स्टेटमेंट प्रूव्ह काय करायचं होतं की ओ ए परपेंडिक्युलर आहे लाईन एल ला, पण आपण पहिलं स्टेटमेंट काय लिहिलं की दॅट इज नॉट परपेंडिक्युलर. इट इज अज्युम दॅट ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू एल. सो वी कन्सिडर, काय कन्सिडर केलं की असा एक बिंदू आपण घेतला, वेगळा बिंदू बी, की जो परपेंडिक्युलर आहे असं आपण कन्सिडर केलं. आणि त्याच्यानंतर अजून एक बिंदू घेतला सी, आणि मग काय झालं, ए बी सी हे एकरेषीय बिंदू झाले. ठीक आहे, त्यानंतर आपण काय केलं की इथे स्टेटमेंट दिले बघा, ऑफकोर्स बी इज नॉट सेम ॲज ए. बी आणि ए हा सेम नाही असं कन्सिडर करून ओबीला परपेंडिक्युलर कन्सिडर केला. त्याच्यानंतर आपण काय केलं की सी हा बिंदू असा घेतला की जेवढं अंतर बीएच आहे तेवढंच अंतर बीसीचं घेतलं. आपण 2 इमॅजिनरी पॉइंट घेतले. बी पॉइंट असा घेतला की तो परपेंडिक्युलर आहे आणि सी पॉइंट असा घेतला की बी आणि सी चं जे अंतर आहे ते सेम अंतर ए आणि बी सॉरी बी आणि ए चं आहे. हे अंतर जितकं आहे बी ए तितकंच अंतर आहे बी सी, हे आपण कन्सिडर केलं. त्याच्यानंतर हे जे 2 त्रिकोण आहेत, कोणता, ओ बी सी आणि ओ बी ए, हे आपण कॉन्ग्रुअंट प्रूव्ह केले. कॉन्ग्रुअंट म्हणजे काय, सिमिलर प्रूव्ह केले. तर कसे केले, ओबी ही लाईन कॉमन आहे, ओबी इज सेम फॉर बोथ ट्रायंगल्स, इथे पण ती आहे आणि या ट्रायंगल मध्ये पण ती आहे. त्याच्यानंतर हा जो अँगल आपण 90 डिग्री घेतला होता, म्हणजे याच्या शेजारचा पण 90 डिग्री येणार, कारण हे काय आहे, लिनियर पेअर अँगल आहे. जर हा अँगल 90 डिग्री असेल तर हा पण अँगल 90 डिग्री आहे. जिथे मी ॲरो दाखवतीये तिथे लक्ष द्या, ॲरो दाखवतीये मी, ओ बी ए हा अँगल 90 आणि ओ बी सी हा अँगल पण 90, म्हणजे दोन्ही अँगल 90 90 झाले. त्याच्यानंतर ओबी ही सामायिक बाजू झाली आणि बीसी हे अंतर आपण घेतलं होतं बी एवढं आपण कन्स्ट्रक्ट केलं होतं. म्हणजे आपल्याला साईड, अँगल, साईड या टेस्ट नुसार आपण हे सिद्ध केले की हे 2 जे त्रिकोण आहेत ते कॉन्ग्रुअंट आहेत. त्याच्यानंतर आपण काय केलं की त्याच्या ज्या संगत करस्पॉन्डिंग ज्या काही बाजू असतात, म्हणजे ओसी ही या त्रिकोणाची बाजू आहे आणि ओ ए ही या त्रिकोणाची बाजू आहे, आणि आपण काय सिद्ध केलं की ओ सी इज इक्वल टू ओ ए, म्हणजे जितकी ओसी ची लांबी आहे तितकीच ओ ए ची लांबी आहे. पण आपल्याला स्टेटमेंट मध्ये म्हणजे जेव्हा सिद्ध करायचं होतं त्या सिद्धतेमध्ये असं ऑलरेडी दिलं होतं, गिवन होतं. काय होतं की ओए ही काय आहे, रेडियस आहे. मग जर ओए रेडियस असेल तर ओबी ओसी पण रेडियस येणार. ओए आणि ओसी आपण इक्वल प्रूव्ह केलं ना, मग हे जर 2 इक्वल असतील तर दोन्ही रेडियस कन्सिडर करणार. आता आपण इथे दिले बघा,
OC is equal to OA, but segment OA is a radius. So segment OC must also be radius. जर OA radius आहे तर OC also radius. म्हणजेच काय, C हा बिंदू सर्कलवर प्रेझेंट आहे. जर OC ही रेडियस असेल आणि OA पण रेडियस आहे तर ऑब्व्हियसली C आणि A हे बिंदू सर्कलवर प्रेझेंट असतील. येस और नो? Yes. हा, मग त्याच्यानंतर त्यांनी स्टेटमेंट काय दिलं की दॅट मीन्स लाईन L इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. याचा अर्थ L हा जो ही जी रेषा आहे ती A आणि C या दोन बिंदूंना स्पर्श करून जाते. तर असं असेल तर इट इज नॉट ट्रू, बट लाईन L इज अ टँजेंट. पण ही जी लाईन L आहे ती टँजेंट आहे आणि तो पॉइंट आहे A. म्हणजेच काय, जे आपण अज्युम केलं होतं दॅट इज रॉंग. इथे लास्टला लिहिले बघा, our assumption that line L is not perpendicular to the radius OA is wrong. आणि त्यामुळे आपण इथे फायनल स्टेटमेंट लिहितो की लाईन L is perpendicular to radius OA. समजलं? Yes, ma'am. आपल्याला Yes, सिद्ध काय करायचं होतं की A या बिंदू जवळ परपेंडिक्युलर आहे. मग आपण त्याचं कॉन्ट्राडिक्शन घेतलं की A इथे परपेंडिक्युलर होत नाही. मग आपण अजून एक वेगळा पॉइंट घेतला की जो B जो परपेंडिक्युलर आहे असं आपण दाखवलं. पण जेव्हा आपण त्रिकोण सेम प्रूव्ह केले त्याच्यानंतर आपल्याला OC आणि OA या रेडियस आपल्याला समजल्या की या दोन जर इक्वल असतील तर त्या रेडियस असल्या पाहिजेत. म्हणजेच ते दोन्ही पॉइंट सर्कलवर असले पाहिजेत. पण सर्कल एकाच वेळी दोन बिंदूंना छेदून जाईल, स्पर्श करून जातं का, तर तो टँजेंटच होत नाही. मग तो टँजेंट कशाला आहे, ए ला. म्हणजेच OA काय झाली आता, परपेंडिक्युलर झाली लाईन L ला. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम एकदा रिपीट करा. तुम्हाला कुठपर्यंत कळालं आता सांगा मला. कुठपर्यंत समजलं तुम्हाला? समजलं मॅम सगळं. Yes, ma'am. कोण थोडक्यात सांगेल जे मी आता सांगितलं, एक्सप्लेन केलं ते? तुम्हाला जर टँजेंट थिअरम एक्झाम मध्ये विचारला तर तुम्ही काय काय लिहाल किंवा काय काय कसं सिद्ध कराल? ओरली थोडंसं सांगा. अगदी स्टेप बाय स्टेप नाही सांगितलं तरी चालेल, की फक्त काय समजलं आणि कसं तुम्ही सिद्ध करणार ते सांगा. ज्यांना समजलं त्यांनी सांगा. चुकलं तरी चालेल. मॅम एकदा सर्व रिपीट करा मग आम्ही सांगू. ओके, त्याच्या आधी कोण सांगेल का? मी पुन्हा रिपीट करते, पण याच्या आधी कोण ट्राय करेल का? थोडं तरी काहीतरी तुम्ही सांगू शकता ना. थिअरम काय होता, काय दिलं होतं, काय सिद्ध करायचं होतं? मॅम मी आताच जॉईन झाली. हा Yes. हा, बौद्ध. मॅम मग तिला रेकॉर्डिंग बघायला सांगा की टाइम जातो आपला. येस येस येस. तुम्हाला समजलं पण प्रत्येकाला? Yes, ma'am. ओके ओके. आणि आपल्याला त्याच्या पुढचाच पॉइंट असा बघायचा आहे, ज्यांना कळालं नसेल तर त्यांनी मी 2 वेळा ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. लास्ट क्लासमध्ये पण हे एक्सप्लेन केलं होतं. पुन्हा एकदा चेक करा तुम्ही रेकॉर्डिंग. आणि आपण आज नेक्स्ट पॉइंट, त्याच्या पुढचा पॉइंट बघणार आहोत, कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थिअरम. म्हणजे टँजेंट थिअरमचा व्यत्यास. म्हणजे जे स्टेटमेंट तिथं दिलं होतं ते इथे प्रूव्ह करायचे आणि तिथे जे प्रूव्ह करायचं होतं हे इथे दिलेलं असतं. याला म्हणायचं व्यत्यास, म्हणजेच कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थिअरम. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजेंट टू द सर्कल. तर यामध्ये असं दिलंय की एक लाईन परपेंडिक्युलर आहे रेडियसला, पण कुठे, जिथे ती लाईन त्या सर्कलला टच करते त्या पॉइंटला ती परपेंडिक्युलर आहे. तर तुम्हाला हे सिद्ध करायचंय की ती लाईन ही
टँजेंट आहे, म्हणजे इथे ती स्पर्शिका आहे हे सिद्ध करायचे. पहिल्या म्हणजे ओरिजिनल टँजेंट थेरम मध्ये इट इज ऑलरेडी गिवन दॅट लाईन एल इज टँजेंट. तिथे दिली होती लाईन एल टँजेंट आणि आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की ती परपेंडिक्युलर आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ. आता त्यांनी ऑलरेडी दिलंय की ती जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर आहे रेडियसला पण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला, आणि ती परपेंडिक्युलर आहे तीच स्पर्शिका आहे हे तुम्हाला सिद्ध करायचंय. दोन्हीतला फरक कळाला? येस मॅम. ओके, मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता यामध्ये काय काय दिलंय गिवन मध्ये बघा. गिवन म्हणजे जे दिलेलं आहे ते. एम इज द सेंटर ऑफ अ सर्कल, म्हणजे एम हे सेंटर दिलेलं आहे. सेगमेंट एम एन ही रेडियस आहे. एम एन जी तुम्हाला दिसते ती रेडियस आहे. आणि काय दिलंय की लाईन एल परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन ऍट एन, म्हणजे ही जी लाईन एल आहे ती परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एम एन आणि एल यामध्ये जो अँगल बनतो तो आहे 90 अंशाचा. हे दिलेलं आहे. आता सिद्ध काय करायचंय की लाईन एल इज अ टँजेंट, म्हणजे जी लाईन एल परपेंडिक्युलर दिली आहे तीच टँजेंट आहे हे सिद्ध करायचंय. आता त्यासाठी काय केलंय यांनी सिद्धांतामध्ये प्रूव्ह कसं केलेलं आहे की टेक पॉइंट पी अदर दॅन एन. एन हा बिंदू सोडून त्याच रेषेवर कोणताही एक बिंदू घ्या की ज्याचं नाव पी आहे. मग इथे जसं की आकृतीमध्ये दाखवले पी हा बिंदू घेतलेला आहे. त्याच्यानंतर ड्रॉ एम पी, म्हणजे एम बिंदू आणि पी बिंदू जोडले. तर हे जोडल्यानंतर कोणता त्रिकोण तयार झाला रे? राईट अँगल ट्रायंगल. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. राईट अँगल ट्रायंगल झाला MNP, ज्यामध्ये एन हा राईट अँगल आहे. आणि आता MP हा काय झाला? MP हायपोटेनस. व्हेरी गुड. हायपोटेनियस म्हणजेच कर्ण. आता तुम्हाला माहितीये की जेव्हा आपण पायथागोरस थेरम वापरतो त्यावेळी जो काही कर्ण असतो म्हणजे हायपोटेनियसचा जो काही वर्ग असतो तो इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. याचाच अर्थ MP हा लांबी, MP ची जी काही लांबी आहे ती ऑब्व्हियसली इतर दोन बाजूंपेक्षा जास्त असते. येस और नो? येस मॅम. येस मॅम. म्हणून स्टेटमेंट काय मिळालं आपल्याला याच्यावरून की सेगमेंट MP जो आहे त्याची लांबी ग्रेटर आहे सेगमेंट MN पेक्षा, म्हणजे रेडियस पेक्षा MP याचं जे अंतर आहे ते जास्त आहे कारण ती हायपोटेनियस आहे. ओके, या स्टेटमेंट नंतर आपण काय लिहिणार आहोत की ॲज सेगमेंट MN इज अ रेडियस, जसं की MN ही त्रिज्या आहे आणि पॉइंट P कांट बी ऑन द सर्कल. सेगमेंट MN जर त्रिज्या असेल आणि त्या त्रिज्येपेक्षा मोठा डिस्टन्स आहे MP च, तर तो जो P बिंदू आहे तो सर्कल वर येईल का रे? नो मॅम. येस मॅम. नाही येणार, कारण जर तो सर्कल वर असेल तर MP पण त्रिज्याच होईल ना. येस मॅम. हा, मग जर MP चं अंतर हे MN च्या अंतरपेक्षा जास्त असेल तर ऑब्व्हियसली P हा पॉइंट सर्कलच्या बाहेर कुठेतरी आहे. Yes, Yes or no? आणि आपण घेतलाय तो पॉइंट कुठे घेतलाय? सर्कलच्या बाहेरच घेतलेला आहे, म्हणजेच आपण त्या लाईन वर घेतलेला होता पॉइंट. आपण अज्युम केलं होतं ना की M पॉइंट असं आपण घेतलं होतं की जो N ला सोडून लाईन L वर कुठेही असेल. मग N आणि P हा वेगळे पॉइंट आहेत. मग P आणि M याचं जे अंतर आहे बिकॉज इट इज हायपोटेनियस त्याचं अंतर हे जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हे कळालं की एक मिनिट, आता इथे काय दिलंय बघा. इथपर्यंत तर सगळ्यांना कळालं P कांट बी ऑन द सर्कल. P हा सर्कलवर नाहीये, सर्कलच्या बाहेर आहे. Therefore, no other point except point N of line L is on the circle. म्हणजे यातून असं सिद्ध झालं की पॉइंट N हा फक्त वर्तुळावर प्रेझेंट आहे, P पॉइंट हा वर्तुळावर प्रेझेंट नाहीये. म्हणजेच लाईन L जी आहे
ती सर्कलला इंटरसेक्ट करते आणि तो बिंदू आहे नथिंग दॅट. कोणता पॉइंट आहे तो? फक्त N. none other than N only. म्हणजे point N is the only point that touches to the circle with that line L. म्हणून लास्टला आपलं स्टेटमेंट आलं therefore line L is a tangent to the circle. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. आपल्याला सिद्ध करायचं होतं ती स्पर्शिका. आपण काय केलं की त्या लाईनवर N हा बिंदू सोडून कोणताही बिंदू घेतला ज्याला नाव दिलं P आणि त्यानंतर M पासून सेंटर पासून P पर्यंतची रेषा जोडली आणि तो झाला आपला काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणामध्ये हायपोटेनियस ही ऑलवेज ग्रेटर असते इतर दोन बाजूंपेक्षा. म्हणजे MN इज लेस दॅन MP. म्हणजे MP मोठा आला म्हणजेच P हा बिंदू सर्कलवर नाही. जर तो सर्कलवर नसेल तर फक्त कोणता पॉइंट सर्कलवर असेल? वन अँड ओनली पॉइंट N. येस. मग N हा आहे आणि तिथे 90 अंशाचा कोन होतो. याचाच अर्थ लाईन L जी आहे ती स्पर्शिका आहे. समजला? Yes, ma'am. माइक कोणाचं ऑन आहे, माइक ऑफ. आय थिंक प्राजक्ता माइक ऑफ कर. सॉरी मॅम. माइक ऑफ कर. हा, ओके, फाईन. तर अशा प्रकारे आपण टँजेंट थिअरम म्हणजे काय आणि त्याचा व्यत्यास म्हणजे काय हे आत्ताच आपण बघितलंय. आणि या थिअरमवर आधारित क्वेश्चन्स असतात ते एक्सरसाइज मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो पॉइंट आहे टँजेंट सेगमेंट थिअरम. आता आपण बघितला टँजेंट थिअरम, त्याच्यानंतर आपण बघितला कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थिअरम. नाव वी आर गोइंग टू सी टँजेंट सेगमेंट थिअरम. मराठीमध्ये त्याला स्पर्शिका सेगमेंट. काय सेगमेंटला मराठीमध्ये काय दिले रे मराठीच्या टेक्स्टबुक मध्ये? खंड. खंड म्हणजे स्पर्शिका, खंड, प्रमेय. ओके. तर हा, आता इथे बघा एक सर्कल दिलेला आहे ज्याचं सेंटर आहे A आणि P ही स्पर्शिका दिलेली आहे. P दिली, इथं पॉइंट P ला स्पर्श करून ही एक स्पर्शिका जाते आणि इथे पॉइंट Q ला स्पर्श करून ही एक स्पर्शिका जाते. पण या दोन स्पर्शिका जेव्हा पास होतात, लाईन ती एक्सटेंड होती, त्या स्पर्शिका जेव्हा पास होतात तेव्हा त्या D या बिंदूला इंटरसेक्ट करतात. D या बिंदूमध्ये काय करतात? इंटरसेक्ट करतात. त्या म्हणजे इथे त्या एकमेकांना मिळतात आणि त्या पुन्हा पुढे पास होतात. आणि त्यानंतर आता जो काही आपला थिअरम आहे तो आपल्याला सिद्ध करायचंय. तर हे सगळं दिलेलं आहे. आता सिद्ध काय करायचंय ते बघा. टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम an external point to a circle are congruent. म्हणजे तुम्हाला सिद्ध करायचंय की हा जो सेगमेंट आहे म्हणजे DP हा टँजेंट सेगमेंट आहे जो की D हा एक्सटर्नल पॉइंट आहे. एक्सटर्नल मीन्स सर्कलच्या बाहेरचा जो बिंदू आहे त्यामधून पास झालेला आहे. तर आपल्याला सिद्ध करायचंय PD हा सेम आहे, याची जी लांबी आहे ती सेम आहे QD एवढी. ओके. तर आता मी तुम्हाला सिद्ध कसं करायचं ते सांगते. जस्ट अ मिनिट. क्वेश्चन कळाला सगळ्यांना? काय सिद्ध करायचं ते समजलं? Yes, ma'am. आपल्याला काय दिलंय? वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला काय काढलेले आहेत? दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत किंवा स्पर्शिका खंड पण तुम्ही म्हणू शकता. तर ते आपल्याला सिद्ध करायचे की ते इक्वल असतात. ओके. पण ते एकाच बिंदूतून दोन स्पर्शिका पाहिजेत, वेगवेगळ्या बिंदूतून नाही. आता याचा सिद्धांत आपल्याला असा करावा लागेल. बघा, आता तुम्हाला माहितीये इथे की जर तुम्ही P आणि A जॉईन केला, इथे मी कन्स्ट्रक्शन करते हा, P आणि A मी जॉईन करून दाखवला, तर
तो काय झाला, ही झाली रेडियस, पीए रेडियस झाली. आणि तुम्हाला माहितीये जेव्हा स्पर्शिका स्पर्श करून जाते, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या इथं अँगल बनतो 90 डिग्रीचा. म्हणजे इथे मला अँगल मिळाला 90 डिग्री. मी काय केलं, पुन्हा एकदा काय केलं, ए आणि क्यू हे 2 पॉइंट जोडले. आता हे 2 पॉइंट जोडल्यानंतर मी काय करणार, इथे पण मला काय मिळणार, अँगल 90 डिग्रीचा मिळाला. कारण आपला थिअरम आहे टँजंट थिअरम, जर लाईन पास होत असेल तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि रेडियस जो आहे याच्यामध्ये काय होतो, 90 अंशाचा कोन होतो या लाईन सोबत. मग आपल्याला आता हे 2 वेगवेगळे त्रिकोण मिळाले. बघा, हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. मी तुम्हाला कलरनी दाखवते म्हणजे लक्षात येईल. जस्ट अ मिनिट. हा एक त्रिकोण झाला येलो कलर मध्ये जो दिसतोय तो, आणि हा एक त्रिकोण झाला. आता आपल्याला पहिल्यांदा या सिद्धतेसाठी काय करावं लागेल, हे 2 त्रिकोण आपल्याला सारखे दाखवावे लागतील, म्हणजे कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करावे लागतील. आता तुम्हाला या 2 त्रिकोणामध्ये पीए आणि AQ या 2 रेडियस आहेत बघा. हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर आहे. म्हणजे इथे काय दिले बघा, सेगमेंट पीए, हा सेगमेंट पीए इज इक्वल टू, मी इथे लिहिते सेगमेंट काय आहे, AQ. मी इथे लिहिला सेगमेंट AQ. आता रिझन बघा काय दिले, इट इज दी रेडियाय ऑफ दी सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या 2 त्रिज्या आहेत म्हणून ह्या इक्वल आहेत. पहिला आपल्याला पॉइंट मिळाला. त्याच्यानंतर दुसरा काय दिलाय बघा, हा सेगमेंट AD, ही जी बाजू आहे ती कॉमन दिसतीये दोन्ही त्रिकोणामध्ये. याच्यामध्ये पण AD आहे आणि याच्यामध्ये पण AD आहे. म्हणजे इथे बघा हे स्टेटमेंट आहे, सेगमेंट AD इज सेम ॲज सेगमेंट AD. म्हणजे काय, इथे काय आपण लिहिणार, कॉमन साइड. रिझन काय येणार रे, सामायिक. कॉमन साइड. येस, व्हेरी गुड. सामायिक बाजू तुम्ही लिहू शकता, त्रिकोणाची सामायिक बाजू. हे रिझन झालं. त्याच्यानंतर थर्ड बघा काय दिलंय, अँगल APD. APD मीन्स दिस अँगल इज सेम ॲज अँगल AQD. हा जो अँगल आहे AQD दॅट इज 90 डिग्री. म्हणजे दोन्ही अँगल सेम आले का, बिकॉज इट इज टँजंट थिअरम. मी तुम्हाला आधी सांगितलं, जर आपण या 2 पॉइंटला जॉईन केलं तर तिथे 90 अंशाचा कोन होणार, बिकॉज ऑफ टँजंट थिअरम. वी ऑलरेडी लर्न दॅट टँजंट थिअरम. सो नाव बाय युझिंग this is side, this is side, and this is angle, but this is 90 degrees, so that's why we are using that hypotenuse side. कर्णभुजा कसोटी. हा, येस, कर्णभुजा कसोटी मीन्स हायपोटेनियस देन साइड. म्हणजे आता हा हायपोटेनियस आहे AD आणि साइड आपल्याला मिळाली, इतर बाजू तुम्हाला प्रूव्ह करायची असते, म्हणजे AQ इज इक्वल टू AP. याच्या थेरमनुसार, कर्णभुजा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण सेम झाले, कॉन्ग्रुएंट झाले. त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग साइड म्हणून आपण PD इज ऑल्सो सेम लाईक QD हे स्टेटमेंट प्रूव्ह करू शकतो. म्हणजेच आपण 2 त्रिकोण कॉन्ग्रुएंट सिद्ध केल्यानंतर हा जो टँजंट सेगमेंट थिअरम आहे तो आपण एकदम इझिली प्रूव्ह करू शकतो. काय थिअरम आहे कि tangent segment means this DP and QD, that tangent segment drawn from an external point means point D to the circle are congruent. Means we just proved that PD segment is same as QD segment. Understood? Yes, ma'am. Yes, ma'am. Any doubt? No doubt, ma'am. No doubt, ma'am. एकदम व्यवस्थित समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. फाईन. आता याच्यावर डिपेंड जे काही क्वेश्चन आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. सो आय शेअर द स्क्रीन ऑफ युअर टेक्स्ट बुक नाव. टेक्स्ट बुक कडे जाऊया आता आपण. टेक्स्ट बुक मध्ये जो थिअरम होता तो जस्ट आपण पाहिला, हा थिअरम. आता सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल आहे बघा. पहिले एक बघू आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघू. इथे एक फिगर दिलेली आहे ज्यामध्ये D हे सेंटर आहे, A आणि B हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत, पण एक्सटर्नल पॉइंट C मधून हे 2 टँजंट सेगमेंट ड्रॉ केलेत.
आता तुम्ही याच्यावरून काय सांगू शकता रे? मॅम क्वेश्चन रिपीट कर. Ma'am, please question repeat. ओके. Ma'am, tan CA is congruent to tangent CB. Very good, Baudhavi. Very good. That whatever you saw right now, ही आकृती बघून तुम्ही हे एकदम इझिली सांगू शकता की या आकृतीच्या आधारावरून AC इक्वल आहे CB ला. Yes or no? Because we just saw the Yes, ma'am. tangent segment Yes, theorem. ma'am. हा. आता यामध्ये त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड मेजर ऑफ अँगल ADB. बघा हा अँगल विचारलाय इथला. आता तो अँगल कसा शोधणार तुम्ही? तर यासाठी आपल्याला त्यांनी सोल्युशन दिले. आता सोल्युशन मध्ये काय दिले बघा, ACBD हा एक क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे तुम्ही चौकोन म्हणू शकता. आणि तुम्हाला माहितीये त्याचा हा नियम असतो की त्याच्या आंतरकोनांची बेरीज ही 360 डिग्री असते. 360 असते. येस, व्हेरी गुड. मग जर चारी कोनांची बेरीज 360 आहे आणि आपल्याला माहिती की हा जो अँगल ए आहे इथे 90 अंशाचा कोन होतो बिकॉज ऑफ टँजेंट थिअरम. इट इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. दॅट्स वाय दॅट अँगल CAD is 90 degree and one more angle that is B also 90 degree because of tangent theorem. And now we know the two angles that is 90-90. Yes or no? 90-90 मिळाले आपल्याला. आणि इथे एक्झाम्पल मध्ये इथे बघा ब्ल्यू कलर मध्ये मी दाखवले. एक्झाम्पल मध्ये दिलेलं होतं की इफ अँगल ACB is 52 म्हणजे ACB हा जो C अँगल आहे दॅट इज ऑलरेडी गिवन म्हणजे तो 52 दिलेला आहे. आणि तुम्ही हे शोधलं की इथला पण 90 आहे, इथला पण 90 आहे, तर तुम्हाला हा शोधायचंय. मग तुम्ही एक स्टेटमेंट लिहिणार. काय स्टेटमेंट येणार की वी नो द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. याचं स्टेटमेंट काय मराठीत काय म्हणाल की चौकोनाच्या आंतरकोनांची बेरीज ही 360 अंश असते. म्हणून चार अँगलची बेरीज तुम्हाला 360 दाखवायची. and then you have to put the values of angles like this. 52 plus 90 plus 90 plus angle ADB is equal to 360. And now these three additions, whatever answer we are getting, that is 232, we have to shift to right hand side and then we have to subtract that 232 from 360 and then we are getting the final answer, that is 128 degree. That angle ADB. Understood? Yes, ma'am. Yes, ma'am. Any doubt? No doubt, No, ma'am. ma'am. ओके. मग आता असेच एक्झाम्पल आपण एक्सरसाइज मधले सॉल्व करायचे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ओके, फाइन. चलो, सो नाउ टेक्स्ट बुक क्वेश्चंस. जस्ट अ मिनिट. आता हे सॉल्व केलेले एक्झाम्पल आपण बघितले. हा जो क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. आधी आपण आता सेम एक्झाम्पल याच्यावर आधारित जे तुमच्या एक्सरसाइज मध्ये ते बघूया. आता इथे सेम एक्झाम्पल आहे कारण आता जस्ट आपण टँजंट थिअरम टँजंट सेगमेंट थिअरम बघितला त्याच्यावर आधारित आहे म्हणून आपण हे एक्झाम्पल घेऊ. आता क्वेश्चन मी रीड करते. क्वेश्चन काय आहे? इन द ऍडजॉइनिंग फिगर या दिलेल्या आकृतीमध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल. O हा काय आहे? सेंटर आहे सर्कलचा आणि R हा बाह्य बिंदू आहे. एक्सटर्नल पॉइंट मीन्स बाह्य बिंदू की ज्यामधून टँजेंट ड्रॉ केलेला आहे MR म्हणजे टँजेंट सेगमेंट MR आणि NR हे दिलेले आहे. आणि तुम्हाला OR याचं अंतर दिलंय 10 सेंटीमीटर आणि अजून एक माहिती दिली आहे की OM ही जी रेडियस आहे ती आहे 5 सेंटीमीटर. मग तुम्हाला काय शोधायचंय? MR. क्वेश्चन काय आहे बघा. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजेंट सेगमेंट म्हणजे टँजेंट सेगमेंटची लेंथ काय आहे ते तुम्हाला शोधायचंय. कशी शोधाल तुम्ही? काही आयडिया येतेय? क्वेश्चन समजला का? पहिली गोष्ट Yes, ma'am. काय आहे क्वेश्चन Yes, ma'am. समजला? मग तुम्ही कसं सॉल्व कराल रे? Ma'am,
यामध्ये आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरता येतो. ऍब्सोल्युटली करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. पायथागोरस थिअरम तुम्हाला इथे वापरावा लागेल, कारण इथे टँजेंट थिअरमचा वापर करून आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टचे इथं 90 डिग्री आपण सिद्ध करू शकतो. आता बघा इथे स्क्रीनवर OMR बरोबर 90°. येस, बघा इथे आता समजा मी OM जोडला आणि मी पुन्हा काय केलं, एक मिनिट, OM मी जोडला, त्याच्यानंतर ON पण मी जोडला. आता तुम्हाला माहितीये की इथे आपला 90° कोण होणार आहे, इथे पण 90°, म्हणजे ही जी रेडियस आहे ती दिली आहे 5, ही पण रेडियस आहे म्हणून ही पण 5, आणि OR ही जी पूर्ण आहे बेस म्हणजे जी कॉमन बाजू आहे ती दिली आहे 10, आणि तुम्हाला शोधायची आहे MR. आता इथे काटकोन त्रिकोण झाला म्हणजे पायथागोरस थिअरम वापरणार. काटकोन जिथे झालाय त्याच्या अपोजिट बाजू ही हायपोटेनियस झाली आणि ही इतर दोन बाजू झाल्या. मग तुमचं थिअरम काय येणार, 10 स्क्वेअर इज इक्वल टू 10 square plus 5 square is equal to MR. No, ma'am. नाही. No. OR Ma'am, मी हा सांग- ऑलरेडी तुमचा हायपोटेनियस आहे. 10 square minus 5 बरोबर OM आधी OM चा वर्ग अधिक MR चा वर्ग. बघा असं येणार आहे. सगळ्यांना OM चा वर्ग अधिक MR चा वर्ग. येस, व्हेरी गुड. हु टोल्ड? OR is equal to OM square minus OR square. येस, कोणी सांगितलं? व्हेरी गुड आन्सर. हु टोल्ड? अनुष्का, कोणतं? आता कोणी सांगितलं आन्सर? कसं मॅम मी सांगितलं. भाग्यश्री, व्हेरी गुड भाग्यश्री. आता बघा, तुम्हाला जर इथे लक्षात नाही आलं तर इथे बघू शकता ना, इथे काटकोन झालाय, याच्या विरुद्ध बाजू म्हणजे OR, म्हणजे OR हा हायपोटेनियस झाला. मग OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. मग OM स्क्वेअर यू नो, म्हणजे इथे मी सॉल्व्ह करते. 10 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. आता OM स्क्वेअर या बाजूला येणार म्हणजे तो मायनस होणार, इज इक्वल टू MR स्क्वेअर. करेक्ट ना? Yes, ma'am. Yes, ma'am. आता इथे येणार Yes, ma'am. 100 मायनस 25 इज इक्वल टू MR स्क्वेअर. येस और नो? Yes ma'am. Yes, ma'am. 25 इज इक्वल टू MR स्क्वेअर. पण आपल्याला MR शोधायचंय, MR स्क्वेअर नाही. मग आता इथे लिहिते मी, MR म्हणजे काय येणार, वर्गमुळात काय येणार, 6 25 गुणिले 3. वर्गमुळात 75. म्हणजे हे कसं सोडवणार, 25 3 जा, येस और नो? 25 3 जा 75, म्हणजे 25 हा पूर्ण वर्ग आहे, म्हणजे उत्तर येणार 5 वर्गमुळात 3. बरोबर आलं का रे? Yes, ma'am. Yes ma'am. तुम्हाला काय वाटतंय, बरोबर आहे की नाही? Yes, ma'am. बरोबर आहे. येस और नो? Yes, ma'am. आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय त्यांनी, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, कोण रीड करेल नेक्स्ट क्वेश्चन? मॅम मी वाचू. हा, येस. What is the measure of triangle MRO? What is Angle. the measure of MRO? आता MRO म्हणजे हा इथला अँगल शोधायचा आहे, हा अँगल. तर तो कसा काढाल रे तुम्ही आता? कसा काढाल सांगा? 30 60 90 अंशाच्या प्रमेयानुसार. मॅम 30 60 90 डिग्री थेरम. कसा काय 30 60 शोधला तुम्ही ते सांगा मला आधी. कारण मॅम कारण त्रिकोणामध्ये- OMR जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे M जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा येईल. हा, M तर 90 अंशाचा आहे, पुन्हा N पण 90 अंश येणार, पण आपल्याला MRO कसा काढणार? कारण मॅम आपल्या त्या 30 60 90 अंशाच्या प्रमेयानुसार कर्ण हा 30 अंश कोणासमोरील बाजूच्या
निम्मा असतो म्हणून. आणि आपल्याकडे कर्ण हा 10 सेमी दिलाय आणि बाजू 5 सेमी. अच्छा, हा म्हणजे तुम्ही कोणत्या प्रमेयानुसार करणार? 30, 60, 90. 59. ओके. आणि मग अँगल तुम्हाला MOR किती मिळणार? MOR 60 डिग्री. ओके. आणि MRO 30 डिग्री. 30 अंश. ओके. आणि त्यांनी अजून एक क्वेश्चन विचारलाय की व्हॉट इज द मेजर ऑफ MRN म्हणजे पूर्ण अँगल किती येईल? 60 डिग्री. कसं काय 60 डिग्री? मॅम MRO is equal to ORN. MRO is equal to 30 डिग्री ते दोन प्लस अँगल सेम का असतात? सेम का असतात ते दोन अँगल? स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार. येस. खंडाच्या प्रमेयामध्ये काय ते अँगल सेम दिलेत का रे? नाही. मग कसं काय शोधलं तुम्ही? काहीतरी रिझन असेल ना? ते आपण मॅम कारण ते जे दोन टँजंट आहेत ना ते बाहेर आर या पॉइंट वर जॉईन झालेत आणि त्यांच्या मधोमध OR ही रेषा गेलेली आहे. पुन्हा एकदा सांग. मॅम MR आणि NR हे दोन टँजंट आर या पॉइंट वर जॉईन झालेले आहेत आणि ते दोन टँजंट मध्ये जो पॉइंट मिळालेला आहे त्या आर पॉइंट पासून जो सेंटर आहे सर्कलचा त्या सर्कल पर्यंत मधोमध एक रेषा गेलेली आहे. हे बघा, तुम्ही हा एक फक्त अंदाज लावताय. ठीक आहे? हा. पण याचं खरं रिझन काहीतरी वेगळं आहे. खरं रिझन वेगळं आहे. कसोटी. येस, व्हेरी गुड. आपण आता टँजंट सेगमेंट थिअरम मध्ये काय सिद्ध केलं होतं की हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे जर कॉन्ग्रुएंट आहेत तर त्याच्या करस्पॉन्डिंग ज्या काही साइड जे काही अँगल्स असतात ते इक्वल होतात. मग त्याच्यानुसार आपण MR इक्वल सिद्ध केलं होतं NR ला. परंतु जर आपण अँगल कन्सिडर केला तर हा अँगल पण इक्वल होणार नाही या अँगलला करस्पॉन्डिंग म्हणजे CPCT बाय युजिंग CPCT. येस और नो? सेम त्रिकोणाच्या संगत ज्या काही घटक असतात ते पण एकरूप येतात ना, सेम येतात ना. येस मॅम. हे रिझन आहे की MRO याचं जेवढं माप आहे तेवढंच माप ORN चे येणार आहे. म्हणजे दोन्ही अँगल सेम आहेत. याचं रिझन काय आहे? बिकॉज दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. समजलं? येस मॅम. ओके. अनुष्का हँड रेज केलाय तू, काही डाऊट आहे? नो मॅम, उत्तर सांगायला केला होता मगाशी. ओके ओके. तर आज आपण काय बघितलं? टँजंट थिअरम पुन्हा एकदा बघितला, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम, त्याच्यानंतर टँजंट सेगमेंट थिअरम पण बघितला आणि त्यानंतर आता आपण टँजंट सेगमेंट थिअरम वर जे काही आधारित क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर हा आय थिंक तुम्हाला काही जणांना आहे ना एक्झाम साठी हा चॅप्टर? येस मॅम. ओके. येस मॅम. ओके फाईन. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट पॉइंट डिस्कस करू आणि अभ्यास करा जे काही तुमचा सिलेबस झालेला आहे. ठीक आहे? ओके. येस मॅम. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय. टेक केअर मॅम. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. Bye, ma'am. Good night. मॅम हम्म. मॅम आमची ना 7 तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे तर आम्हाला 10-12 दिवस सुट्ट्या हव्या होत्या. हा, तुम्ही लास्ट टाइम पण बोलला होता. ठीक आहे, मी प्रेमा मॅमशी बोलते आणि आपण डिसाइड करू. ठीक आहे? ओके मॅम. ओके.
ठीक आहे. चलो बाय मॅम बाय. प्रेमा मॅम क्लास मध्ये आहे ना? हाँ मैम है शायद. आप मैम से एक बार बात करो. प्रेमा मॅम प्रेमा मॅम संगीता मॅम प्रेमा मॅम अरे बाकीचे संगीता मॅम आहे का ग? संगीता मॅम नाही आहेत, फक्त प्रेमा मॅम आहेत. अरे मग प्रेमा मॅम काही रिप्लाय देत नाही ना. प्रेमा मॅम मॅम प्रेमा मॅम अरे जाऊ दे, कॉल करून विचारून घे टीचर मॅमला. प्रेमा मॅम तुम्ही आहात का क्लासमध्ये?
मैम सेकंड क्लास है क्या? मैम सेकंड क्लास है। प्रेमा मॅम दुसरा क्लास आहे का? हॅलो मॅम. साडेआठ वाजता आहे दुसरा क्लास. 8:30 वाजायला तर 1 मिनिट बाकी आहे ना.